धुळे शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गो तस्करीच्या संशयावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। चारचाकी वाहनातून 2 गायींची वाहतूक केली जात असल्याचा संशय आल्याने स्थानिक नागरिकांनी वाहनाचा पाठलाग करत ते अडवले। वाहनाच्या दरवाजाबाहेर गायीचा पाय दिसल्याने काही तरुणांना संशय आला आणि त्यांनी गाडीचा तात्काळ पाठलाग केला। नागरिकांनी वाहन पकडल्यानंतर त्यामध्ये 2 गायी आढळून आल्याचे सांगितले जात आहे। या गायी साक्री तालुक्यातून धुळे शहरात आणल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर संतप्त जमावाने वाहनातील दोघांना मारहाण करत वाहनाची तोडफोड केली। दरम्यान परिस्थिती अधिक चिघळत असताना आमदार अनुप अग्रवाल घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। यामुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे गो तस्करी रोखण्यासाठी निवेदन दिल्याचे सांगितले। अशा प्रकारांना आळा घालून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तत्पर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। आमच्या हिंदुत्ववादी लोकांनी स्टेशन रोड परिसरातील सर्व आमचे हिंदुत्ववादी पोरांनी एक गाडीमध्ये भर धावाने 2 गाय साखळीवरनं घेऊन काही कसाई लोक जात होते आणि अक्षरशः गाईचा पाय हा गाडीच्या बाहेर लटकत होता आणि ते घसरत घेऊन चालले होते। तर स्वतःचा जीव धोक्यात टाकून या पोरांनी आज त्या 2 आमच्या गौमातेंचा जीव वाचवला। काही दिवसापूर्वीच मी आदरणीय SP साहेबांना पत्र दिलेलं आहे का धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत कत्तलखाने चालतात, हे ताबडतोब बंद झाले पाहिजे। परंतु मला वाटतं त्यांनाही काही याची पडलेली नाही आणि अशा परिस्थितीत जर पब्लिकने कायदा हातात घेतला तर याचे परिणाम वाईट होऊ शकतात। आणि गौ ही आमची माता आहे, गायला आम्ही माता मानतो आणि गौ मातेसाठी आम्ही हिंदुत्व जेवढेही आमचे हिंदुत्व लोक आहोत ते सर्वजण काही करायला तयार। तरी माझी SP साहेबांना परत विनंती आहे का आपण कडक कारवाई करा आणि जे आदरणीय देवेंद्र भाऊंनी जो कायदा आता लागू करून दिलेला आहे त्या यांना मोकोका लावा, तर या दोघांना मोकोका लागला पाहिजे